हिवाळा म्हटलं की पावटा, तुरीच्या शेंगा अशा हिरव्यागार भाज्या आपल्याला बाजारात सहज मिळतात. तर त्यापैकी आज मला पावटा मिळाला. हिरवागार पावटा होता आणि अगदी छान ताजा होता. तर लगेचच मोह आवरला नाही म्हणून अर्धा किलो घेऊन आले आणि पावट्याच्या बियांच्या मस्तपैकी झणझणीत भाजी बनवू असं ठरवले. छान सोलून घेतल्या सगळ्या बिया. आता बिया सोलून झाल्यानंतर ह्या कुकरमध्ये घालून ह्याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर काय करायचं, कुकरच्या भांड्यामध्ये सगळ्या बिया काढून घ्यायच्या. त्याच्यामध्ये पाणी घालायचं. आता मी हे धुवून घेणार नाही आहे कारण की पावट्याच्या हातून स्वच्छ बिया मी काढून घेतलेल्या आहेत, त्यामुळे त्या धुवत बसणार नाही आहे. ह्याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं. नंतर चवीप्रमाणे मीठ आत्ताच घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची. मीठ आणि हळदीमुळे पावटा पटकन शिजतो आणि त्याच्यामध्ये मीठ छान मुरतं, त्यामुळे बिया छान लागतात ज्या भाजीमध्ये आपण खातो त्यावेळेला. तर हलवून घ्यायचं आणि 2 शिट्ट्या त्याच्या करायला ठेवायच्या. तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊयात. वाटणामध्ये मी इथे कांदा, खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि आलं घेतलेलं आहे. कांदा साधारण मी 1 चिरून घेतलेला आहे, जाडजाड चिरून घेतलेला आहे. खोबरं मी इथे ओला नारळ घेतला होता, माझ्याजवळ होतं थोडंसं, त्यामुळे तो किसून घेतलं होतं. नंतर 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आणि छोटासा आल्याचा तुकडा कट करून घेतला. थोडीशी कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीरीने सुंदर असा वास येतो. काड्यांसकटच मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे कारण की आपण मिक्सरमधूनच फिरवणार आहोत. थोडंसं पाणी घालून ह्याचं छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची. ही पेस्ट ज्या आपण पावट्याच्या ह्याच्यामध्ये घालू भाजीमध्ये, अप्रतिम असा वासही येतो, सुवासही येतो आणि चव म्हणाल तर 1 नंबर चव येते. तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा. आता इथे आपली पेस्ट तयार झाल्यानंतर पावटाही आपला शिजलेला आहे. चेक करून दाखवते. 2 शिट्ट्यांमध्ये पावटा अगदी मस्त शिजतो. तर मी इथे 2 शिट्ट्या घेऊन असा पावटा शिजवून ठेवलेला आहे. ह्याचं पाणी बिलकुलही आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे. आता इथे साधारण 3 मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये मोहरी घालून घ्यायची. मोहरी घालून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा. तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर तो आवर्जून घाला. कढीपत्त्याचा सुंदर असा वास पावट्याच्या भाजीला येतो. आणि त्याच्यावरती आपण तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं. भाजी बनवायला अतिशय सोपी आहे, पटकन तयार होते. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये तुम्ही भाजी बनवू शकता. आता वाटण घालून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात. इथे पाव चमचाच मी हळद घातलेली आहे कारण की आपण पावट्यामध्ये आधीच हळद घातलेली होती. अर्धा चमचा हिंग घातला आहे. 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि 1 चमचाभर ह्याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे. तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. थोडंसं अजून जास्त केलं तर छान अजून झणझणीत होऊ शकतं. तर तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही तिखट इथे जास्त घालू शकता. आपण इथे हिरवी मिरची घातलेली नाही, त्यामुळे तिखटाचं प्रमाण थोडंसं जास्त असलं तरी चालू शकतं. छान तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं कारण की कांदा लसूण वगैरे आपण आधी भाजून घेतलेला नाही आहे, त्यामुळे भरपूर परतून घ्यायचं 1-5 मिनटं. आणि नंतर आपण जो पावटा शिजवून ठेवलेला आहे तो पाण्यासकट ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. त्यामुळे इथे आता मीठ घालायचं नाही आहे कारण की आपण पावटा शिजवतानाच मीठ घातलं होतं. पाण्यासकट घालून झाल्यानंतर ह्याला छान उकळी येऊ द्यायची. उकळी आली की मग ह्याच्यावरती झाकण ठेवून 1-5 मिनटं शिजू द्यायचं. भाजी आपली तयार होते. अगदी मोजून 10 ते 15 मिनटामध्ये भाजी आपली तयार होते. अप्रतिम अशी लागते. तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, पोळीबरोबर, कशाही बरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता. हे बघा, 5 मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं. भाजी तयार होते. गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर मग ह्याच्यावरती कोथिंबीर घालायची. म्हणजे काय होतं, कोथिंबीरीचा वास जो आहे तो मरत नाही. छान असा सुवास कोथिंबीरीच्या भाजीला मुरून राहतो. एकदा अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी ट्राय करून बघा. खूप सुंदर होते. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असाच छान सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवर घेऊन येत असते.